चविष्ट अगदी 5च मिनिटात ज्वारीच्या पिठाचे घावन तयार आहेत। नमस्कार, मी शीतल। तुम्ही पाहताय शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पौष महिन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने केले जाणारे ज्वारीच्या पिठाचे घावन बघणार आहोत। तर हे ज्वारीच्या पिठाचे घावन अतिशय चविष्ट लागतात, खूप मस्त लागतात आणि झटपट होतात अगदी 5च मिनिटांमध्ये। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठासोबतच आपल्याला 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचनं बेसन पीठ लागणार आहे। तर त्यासोबतच आता आपण इथं यामध्ये साहित्य घालूया मसाल्याचे। तर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेतलेलं आहे। तर लाल तिखट हेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे मी जिरा आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले जे घावन आहेत अगदी चविष्ट लागतात लसूण घातल्यामुळे। तर लसूण हा नक्कीच घाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आता आपण हे सर्व जिन्नस पिठामध्ये छान असे एकजीव करून घेऊया। तर बघा मस्त छान असं एकजीव झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे ज्वारीच्या पिठाचे घावन बनवता वेळेस लक्षात ठेवायचं आहे, फार जास्त पातळही नाही करायचं आणि खूप जास्त असं घट्टही नाही ठेवायचं आहे। तर आपल्याला मीडियम असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। जर तुम्ही पातळ केले तर ते निघत नाहीत आणि खूप असे घट्ट ठेवले तर ते तव्यावर आपल्याला फैलवता येत नाहीत। तर यासाठी मिश्रण हे मध्यम ठेवायचं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। तर बघा अशा पद्धतीचं आपल्या इथं बॅटर तयार आहे। तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। थोडासा नॉर्मल तवा गरम झाला की तर ऑइल ब्रशच्या मदतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखादं वांग अर्ध कापायचं आणि त्या वांग्याने सुद्धा किंवा कांद्याने तेल लावू शकता। तर पहिल्या जुन्या बायका त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचे तव्याला घावन बनवता वेळेस। तर आता बघा अशा पद्धतीने आपल्याला यावर मिश्रण टाकून घ्यायचं आहे। हे जे बॅटर आहे तर हे आपल्याला टाकल्याच्या नंतर लगेचच हाताच्या साहाय्याने आपल्याला याला सगळीकडे फैलून घ्यायचं आहे, गोलाकार आकारामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं करायचं आहे, अजिबात हात पोळत वगैरे काहीच नाही। मस्त तर तुम्ही पाहू शकता छान असं आपल्या इथं झालेलं आहे। तर आता आपल्याला याला वरतून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ज्वारीचं जे पिठाचं घावन बनवता वेळेस तवा आपल्याला गरम पाहिजे, नाहीतर ते उलू शकतं। तर बघा आता हे 1-2 मिनिटाच्या नंतर खालून असं छान असं भाजलेलं आहे की लगेच आपल्याला इथे पलटी मारून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा एकच नंबर लागते। तर बघा मस्त असं खालून भाजलं, 2 मिनिटाच्या नंतर आपल्याला साईड पलटून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीनं छान असं मस्त आपल्या इथे घावन ज्वारीच्या पिठाचं तयार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम आपल्या इथे ज्वारीच्या पिठाचं घावन तयार आहे। तर तुम्ही गरमागरम असंच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धाही खाऊ शकता। तर त्याच पद्धतीने आपल्या इथे तवा गरम आहे, तर तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपण दुसरंही घावन यावर टाकून घेतलेलं आहे, दुसरं सुद्धा सेम तीच पद्धत आहे आणि बघा त्याच पद्धतीने आपण फैलवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सोपे आहे, अगदी 5च मिनिटामध्ये तयार होतात। तर तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा एखाद्या लहान मोठ्या इव्हिनिंगच्या टाईमला आपली छोटीशी भूक असते तेव्हाही अगदी 5 मिनिटात तुम्ही बनवू शकता। झटपट होते, काहीच वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात हे ज्वारीच्या पिठाचे घावन। तर नक्कीच या पौष महिन्यामध्ये तुम्ही करून बघा, माझ्या पद्धतीने अगदी सोपे आहेत, दात नसणाऱ्याला सुद्धा चावतील, अगदी लुसलुशीत बनतात हे, चविष्ट लागतात। तर बघा सुंदर असं आपल्या इथं ज्वारीच्या पिठाचं घावन तयार आहे। तुम्हाला माझा ज्वारीच्या पिठाचा घावनाचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर तुम्हाला ह्या
ज्वारीचे पिठाचे घावन गरमागरम तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा मी ज्यावर लिंबू क्रशचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. किंवा इथे आपल्याला रव्याच्या पिठाची लापसी बनवून पातळ गूळ टाकून बनवली जाते, त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. अगदी गरमागरम मस्त लागतात, लुसलुशीत झालेले आहे, चविष्ट झालेले आहे. नक्कीच बनवा. तुम्ही माझ्या ज्वारीच्या पिठाचा घावण्याचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.